सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा लेबर डेच्या पण लेबर लेबर काम करतात आहे. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू शुभम्स किचन. आज आपण बनवणार आहोत लेमनेड, वर्जिन मोइतो और लेमनेड और वॉट एव्हर इट इज. इकडे ये एक मिनिट. मला रेसिपी नाही माहिती, म्हणजे मला एवढं माहिती आहे की त्यात निंबू, साखर आणि पुदिना जातो, पण आता थोडं परफेक्ट बनवायचं म्हणजे तिला विचारलेलं बरं. इकडे ये ना, मला लेमनेड बनवायचं आहे बाप्पा. मग तुझा फोन पाहिजे रेसिपी बघायला. ब्लॉग सुरू केला का? हो, इकडे ना तर तू बनवत तर आपल्या मनाने बनव ना. मी काही टाकेल ना, मग एक्स्ट्रा थोडस बघून. अरे मग मला काम आहे फोनचं. एक मिनिट दे फक्त. नाही मला काम सेव्ह तरी करू दे, ऍटलीस्ट सेव्ह करू दे. काहीच नाही बनवायचं, तुझ्या आधी बनवलाय. काय काय लागतं? निंबू, पुदिना, आमच्याकडे माहिती आहे मला. साधा लेमनेड डे बनवतात गाईज याला. ते तर खूप भारी शब्द झाला. निंबू पाणी. निंबू पाणी नाही बनवू शकत माझा नवरा विदाऊट युट्यूब. पण आता मी त्याला फोन नाही दिला, तर बघू काय बनवतो. पुदिना. निंबू कुठे आहे? हा, निंबू नाही दिसत आहे पोराला. दिसले तर बोलू नको. किती निंबू लागतील? 2. एक मोठा घेऊ. अजून शुगर फ्री पाहिजे मला. मला शुगर पाहिजे. आणि ते सोडा वगैरे आहे का? सोडा नाही आहे. हे जिंजर एल आहे, पण ते नाही टाकता येणार ना. सोडा नाही आहे. नाच बर. वेड लावल्यावर नाच. नाही त्या दिवशी करत होता. कसा करत होता? मला वेड लावलं. चांगला नाच. मला आधी हे दे. त्याच्यात दूध गरम करते मी. मग दुसरं भांड दे. हे घे. हे ना. हा. तर याच्यामध्ये मी टाकलं आहे 2 ग्लास पाणी, 1 निंबू आणि आता पुदिना कुटायचा आहे. याच्याने याच्याने. कशात कुटू? माझ्या डोक्यावर. अशी गरज आहे मला. ग्लास घे, ज्या ग्लास मध्ये तुम्हाला देणार आहे. ओके. आपल्याकडे ते आहेत ना ग्लासेस, तिकडे गेले कोणते? काचेचे हिरवे. त्याच्यामध्ये दिसणार आहे का ते लेमनेड आहे म्हणून? आपल्याला कशात काही फरक नाही पडत. असं कसं नाही फरक पडत? मला बनवता तसंच व्यवस्थित. आहे. नाही या ग्लासात मी पिणार नाही. तर दुसरे ग्लास घे ना. दुसऱ्या देवाने. ग्लासात बनत नाही आहे बनते. या ग्लासेस मध्ये बनवायचं आहे याला. या ग्लास मध्ये काही दिसणार आहे? तर काय झालं? दिसायचं महत्वाचं आहे की टेस्ट महत्वाची? मग मी त्याच्यापेक्षा बेटर आहे मी बाहेर जाऊन बसते, तू आपल्या मनाने बनव. हा चालेल ना. आता एक शब्द पण विचारायचा नाही मला. पूर्ण बनवाने घेऊन ये. हो, मग खराब झालं तर नाही झालं. मी कशाला काही बोलू ना. ठीक आहे. साखर किती टाकायची एवढं सांग. नाही मी नाही सांगणार. छेचे मी चालली. जास्त झाली तर मला म्हणायचं नाही. तर पिऊन बघ ना, टेस्ट कर ना. 1, 2, 3. होईल का? सांग ना. चिचिंग, चिचिंग, चिचिंग. मला गवेडला मला. टाकला आता, जाऊ द्या. झालं तर मग अजून निंबू टाकेल त्यात. सरक आणि मीठ थोडस. आता मी फक्त एवढं सांगू शकते की साखरला जर बारीक करून टाकलं असतं तर जास्त छान झालं असतं. आता ते विरघळेल ना तोपर्यंत. आता ते विरघळत पर्यंत पाणी गरम होईल तर खूप छान होईल. तर आईस टाकू ना त्याच्यामध्ये. हे एवढं टाकू का? एवढंच फक्त. बस. बाकी वरून ती ठेवू जुडी टाक ना पूर्ण. ना. जास्त झालं काय? तू चांगलं प्रेमाने सांगू शकते. मी तुला प्रेमाने सांगते आहे. जेवढं मला तिथून ओळख घेऊन आला ना, हे मला सांग म्हणून तेवढा रिस्पेक्ट पण द्यायला पाहिजे मग शेफला. शेमडी शेफ. त्याच्यात लिंबू पण टाकावं लागतं हे मी सांगितलं होतं, असं स्लाइस करून. पण नंतर टाकतो ना. अच्छा, कुटायच्या वेळेस मग कापून देणार. मी नाही कापणार. तू हे कायचं कसं हे काम नाही नाही करायचं. करणार आहे. अंधार बॅटरी कोण कोण झाला? आणली? अंधार कोण झाला? काय माहिती, बॅटरी गेली असेल त्याची. आता ह्या पोराला त्रास येत आहे लिंबू कट करायचा. मी करून देत नाही आहे. तर तो कोणते लिंबू टाकत आहे? हे जे त्यांनी ऑलरेडी पिळले होते त्याच्यात. तो हेच लिंबू त्याच्या बिया काढून, बिया तरी काढल्या ना? काढतो ना यार, काढताना देणार. बिया काढून तेच लिंबू टाकून त्याला फुटतोय. वा.
ते निंबू त्यातच राहील ना. तर निंबू त्यातच राहायला पाहिजे, त्याचीच टेस्ट असते. झालं असेल का हे? झालं झालं, पण आता हे तोंडात नाही येणार का? येऊ दे ना. पुढे बाबा, निंबू बनवणं पण कठीण असतं. बाय गाईज, आज आहे महाराष्ट्र दिवस. तुम्हा सगळ्यांना आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा लेबर डेच्या पण लेबर हे लेबर डे. काम करतात आहे. हा. आज लेबर डे आहे, तर या लेबरला मी कामाला लावला आहे. हा दिहाळी काहीच देणार नाहीये. तुलाच मिळणार. आणि आज आम्ही संध्याकाळी कुठेतरी जाणार आहे. कुठे जाणार आहे आपण? 2 ठिकाणी जायचंय. एक तर 2 ठिकाणी. चाय कापी, ओ हा, ते ठीक आहे. एक आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी जाणार आहे. फेवरेट हा, ठिकाणी म्हणजे जाणार आहे. फेवरेटच आहे खायसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मूवीला, राजा शिवाजी. आणि आम्ही त्याचे रिव्ह्यू सांगूच तुम्हाला. म्हणजे Review? रिव्ह्यू काय? रिव्ह्यू 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 सांगणार आहे तो तुम्हाला. Review रिव्ह्यू म्हणजे सांगणार की- आहे तो तुम्हाला. तेच की कसा वाटला, छान की नाही, बस एवढं सांगू. छान छानच असणार असेल, of ऑब्विसली. course. तू का मला डोक्यात जाऊन बसतो का? जे मी बोलणार आहे तेच बोलतो. हो. मम्मी झालं, साखर विरघळली. आता करूया आपण बर्फ. बरफ. बर्फ guys, बर्फ. बर्फ. आज याच्या घनिष्ठ मित्राचा बर्थडे पण आहे, हो. महाराष्ट्र डे. सो हॅपी बर्थडे अक्षय. जर तू हा व्लॉग नेहमीप्रमाणे बघत नसशील. नसशील तर हा. तू बर्फ सारी ना. थांब थांब, तिने चहावाला नको घेऊ, चहावाला नको घेऊ. ठीक आहे. ही चहाचीच आहे ना. नाही पण तुला गाण्याची गरज काय आहे? तू याच्याने ऑलरेडी घेतलाय. 2 बर्फ टाकल्यात. थोडस काही टेस्ट करून बघत नाही हा पोरगा, काही नाही. जर एखाद्या हॉटेलमध्ये कस्टमर आले ना, हा असंच नेऊन देईल पांचट, बिलकुल विदाऊट साखर, विदाऊट मीठ, विदाऊट लिंबू. हे बघा, जमत नाही आमच्या आपल्याला. घरी जर कोणी येत आहे तर हा विचार करून या. पिऊन दाखवतो. छी. हे लेमन आता जर कमी असेल तर तो ते सगळं बनवलेलं त्याच्यात टाकेल, त्याच्यात परत बनवेल. ही भगवान. गाईज दिसत मस्त आहे. दिसण्यावर नाही जायचं असतं. हे बघ, निंबू- जसं दिसतं तसं निंबू नसतं. तरंगत आहे मस्त. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसत. हे लेमनेड नाही वाटत आहे. है ना? काहीच नाही टाकलंय आणि त्याच्यात ओढ. काय साखर तर आहेच नाही त्याच्यात बिलकुल. 4 चम्मच तुझ्या समोर टाकले तेव्हा म्हणायचं नाही अजून टाक. तर मला तू पिऊन बघायची ना, टेस्ट करायची ना. मला समजतंय. त्यात कशाला साखर टाकते? आता फिरव त्याच्यात परत टाकून सगळं. शी, मी पिलाय ना ते. लोक काय म्हणतील? ठीक आहे म्हणा. आपण दोघच पिणार आहे ते. आता तर गाळावं लागेल त्याला. एक गोष्ट करायला जातो आणि डिझास्टर करतो. डिझास्टर. मीठ पण साधं मीठ टाकावं लागतं त्याच्यामध्ये, है ना. कोणतं मीठ टाकावं लागते? ब्लॅक पेपर नाही, रॉक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट. ब्लॅक पेपर आहे. साधं मीठ म्हणतो आम्ही. रॉक सॉल्ट तरी ठीक आहे, पण पण ब्लॅक ते लेमनेड नाही लागत आहे तरी पण साखरेने ते लेमन. लेमनेड नाही होणार आहे. अरे ते लेमनेड मध्ये पूर्ण सोडा वगैरे टाकला असतो, तू काहीच नाही टाकलाय. आणि ते पुदिनावाला जस्ट हे आहे ते व्हर्जिन पण त्याचा फ्लेवरच नाही आला त्या काय बोलला? फ्लेवर. फ्लेवर. फ्लेवर नाही आला त्याचा. आता थोडं फिरव, म्हणजे मीठ थोडं कमी आहे. साधं मीठ मीठ पण टाकावं लागतं त्याच्यात. तू टाकलं मी, एकदम अर्धा टाकलं. छटाकभर मीठ टाकला मैं पूछा था तेरे से. तर मग तू नहीं काय बताया काय मेरे मैं को. पूछा था वाला. तर मग सांगायचं चुपचाप, खराब व्हायचा वेट करते. नोदाडी असं बोलू शकली पाहिजे व्हिडिओ मध्ये म्हणून. ए बस बस बस. जिम सुरू करायचं आपल्याला आणि बघा बघा साखर होते त्यात. जर तू चांगलं बनवलं असतं ना, त्याच्या साखरेची गरज पण नसती पडली. हो असं बोट फिरव का. आणि गरमी बघा, इकडे 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 ना, इकडे घाम पाय, घाम कष्ट याचे. फक्त गोल गोल फिरवून राहिला, त्याच्यात त्याला घाम आला मी म्हणतो माझं तरी बोट कूलर फिरव सुरू का? आहे. छी. गोड होईल ना माझं. आता जे पण खराब केलं सगळं साफसूफ करून मला आणून देशील. मी का नोकर आहे का तुझा? आज तू लेबर आहे. तो तुम्ही आयुष्यभर आहे. हा, आज आम्ही हा व्लॉग आपण असं करू शकतो ना, महाराष्ट्र दिन आहे तर लेबर डे स्पेशल. लेबर डे स्पेशल. लेबर डे स्पेशल हे आहे लेबर.
हा आहे लेबर ते पण देऊन दे फडका फोडका थांब. आणि हा आहे लेबर 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 डे मालिक. स्पेशल. मालिक. म्हणून आम्ही आज हा ब्लॉग सुरू केलाय. आज सगळं महाराष्ट्र दिनच्या रिलेटेडच तुम्हाला दिसणार या ब्लॉग मध्ये. येस. जय आणि महाराष्ट्र. आणि किचन मध्ये पण आम्ही विचार करते की आम्ही इथे इथे या भिंतीला थोडंसं सरकणार renovate आहे, या भिंतीला वगैरे थोडं छान असं करू आणि इथे पण थोडं सिंकच्या जवळ छान करू. सर काय को बोला मेरे को काम कर रहा है ना मैं. असा मारतो बायकोला. रील मध्ये लबी डबी राहते लेकाचा. आणि इकडे तर गरज नाही पण इथे पण असे 2-3 पेड पौधे ठेवायचे आम्हाला किचन मध्ये. ठीक आहे चांगलं झालं असेल का. कशी स्टेप आहे ती. आता पिऊन बघ. बेटर. इथे उष्टपाष्ट चम्मच त्याच्यात टाकतो. उष्टपाष्ट चम्मच त्याच्यात टाकतो भाई. आता जे छान सजवलं होतं, जे तुम्हाला दाखवलं होतं, हे बघा गाईज निंबू तरंगतो आहे. तो आता निंबू निंबू आता त्याला गाळणार आहे. त्याचं पाणी पण नाही गळत आहे. पीठ थोडी नाही ते असं असं करायला. मी गडत कोण नाहीये. गाळणी खराब आहे ही. आता पिऊन सांग मला कसं आहे ते. भगवान. ठीक आहे आता चांगलं आहे. पुदिन्याचा पण फ्लेवर येतोय. एवढी मेहनत करता घाम म्हणजे गाळायला म्हणजे छान आहे. आता पुदिन्याचा फ्लेवर येतोय. त्याच्यात एक वरती आहे ना, जास्त कुठलं अजून कुठू का नाही नाही ठीक आहे. नाही नाही ठीक आहे. इतकं इनफ आहे. थंड ते पण लोकं बर्फ पण- टाकू नको आता. बर्फाची ते गरज लोक नाही पण असंच त्या हॉटेलवाले पण असंच गाडतात ना त्यांच्याकडे छन्नी असते. हा पण आता बर्फ नको टाकू. मला बर्फाची मला गरज थंड नाही. पाहिजे असं. चाइल्ड फ्रीज मध्ये जाऊन बस. जागा नाही हे काढ आता. लेबर डे खतम. लेबर चालूच आहे माझं काम अजून संपलं कुठे. तर आता आम्ही हे पितो, थोडा आराम करतो आणि मग संध्याकाळी जाऊया. कुठे जायचं आपल्याला. हा सॉरी अरे बैरी भूल गई मैं बैरन आदमी के साथ रह के. बैरन ए ते बैरी बैरन बैरन गाणं आहे असते. ना. अच्छा अरे, गाणं बैरन. ठीक आहे. ते मला जास्त झालं तू घे थोडंसं. मला नको. मला एवढं इनफ आहे. पण तुला आवडलं नाही का माझं. कमी कोण पिता तू. चिअर्स. एक नंबर. प्रत्येकाला आपलं क्रिएशन एक नंबरच वाटतं. ते कसंही असो. बरं पाहिजे अजून मजा येईल. बरं आता मी हे 4 वेळा म्हणत आहे की आम्ही तुम्हाला भेटतो संध्याकाळी. आता आम्ही जेव्हा जाऊ मूवी बघायला तेव्हा आम्ही तुम्हाला थोडं मूवीचं पण दाखवू. आणि आज हे असं सुरूच राहणार आहे. तर बाय. हे बघा पिला आम्ही आणि आता मस्त झोपून आहे. जा तू पण झोप जा. मग संध्याकाळी सुरू करू आपण परत. येस भेटू परत. हा असं ठेव. हा झाला तुझा कॅमेरा हँडल करून. आता जो कॅमेरा हालला तर तू रिस्पॉन्सिबल राहशील. सो गाईज हात दुखते यार माझा कॅमेरा पकडून. सो गाईज आम्ही आता जातोय आमच्या फेवरेट ठिकाणी चहा खायला. बनमस्का खायला चहा बनमस्का आणि आणि बरंच काही other खायला काही. आणि मूवी बघायला. सो भेटूया. चाय कापू. काय ऑर्डर केलं तू. चहा आणि बनमस्का प्लस बस नाही अजून छोले कुलचे पण गेले आहेत. अजून काय नाही बस ती एवढंच भाजी केलं. पण खायची होती. आता वेळ नाही आपल्याकडे आता खाल्लं असतं आपण. शेस. अरे यातली एक माझी एक तुझी आहे. माझी मसाला आहे, तुझी अद्रक आहे. आता हे मला कसं ही समजेल मसाला बरं. आहे, ही मसाला आहे, मसाला मला आणि माझं अद्रक आहे. हा काय सांगायचं होतं तुला. हा तर हा जो चाय कॉफी ब्रँड आहे ना ऍक्च्युली आम्ही म्हणजे आमच्या ओळखीचा नाही आहे. पण आम्ही इंदोरला गेलेलो एका फ्रेंडकडे आमच्या. तर तिथे आम्ही फर्स्ट टाइम बनमस्का खाल्ला होता. तर मला पर्सनली खूप आवडला होता आणि हिला पण आवडला होता. 0.5 इज बेटर. सो म्हणून आणि आय वॉज व्हेरी हॅपी की हा ब्रँड पुण्यात आणि आमच्या घराजवळच आलाय. सो एन्जॉय. बघा बघा भुक्कड बघा कसा खातोय. अजून काहीतरी आपल्या फेवरेट गोष्टीच बोलवल्या असणार आहे. मला तर विचारलं पण नाही. घरून डिसाईड करून आला होता तो. हसू नको. खा आणि खाऊ द्या. काय स्पून नाही दिला. स्पून पाहिजे स्पून. आता नाही का चुपचाप आली अरे मोठी तर ती आंधळे. अशी भाजी खायला स्पून पाहिजे ना. बोट टाकतात फिरव गोल गोल. मी खाऊ शकते पण हे खूप कमी नाहीये. तू तर एकटा खाशील एवढं. हो तुझ्यासाठी थोडी ऑर्डर केलं मी. कसं आहे खूप मस्त आहे. मुक्का खूप मस्त आहे खरंच. नाव गरम आहे. गरम मस्त पाहिजे असतं ना. तुझे पण छान आहे.
भाई एक नंबर अचारी वाला टेस्ट आहे ना, पंजाबी अचारी टेस्ट खूप मस्त एक आहे. नंबर आहे. तुम्ही पण बघा खाल्ल्यावर नक्की जर बोलतो. तुम्ही इथे असणार जवळपास तर नक्की इथे या आणि हे सगळं ट्राय करा. Yes. कुरकुरे मोमोज पण छान होते. आम्ही फायनली आलो आहे मूवी बघायला. आता रात्रीचे वाजले आहेत 10 ऑलमोस्ट. आणि कुठे आलो आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हा आहे ई स्क्वेअर एंटरटेनमेंट. VJचा हॅपीनेस स्ट्रीट आहे इंजॉडी फेज 3 मध्ये, फेज 3 की फेज 2 मध्ये. आणि हा नवीनच ओपन झाला आहे. याच्यामध्ये एक एपिक स्क्रीन म्हणून आहे. तर मी असं ऐकलं की ती स्क्रीन थोडी छान आहे, म्हणून आता जाऊन बघूया. सो लेट्स गो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, राजा शिवाजी. तर हे आहे ते त्याचा जे मी फोटो बोललो घेशील एक होतो. टाकायला. सो असा आहे, नवीनच आहे. मस्त थोडा आहे. एमटी सा वाटतंय. हा, आणि but छान मोठं आहे. मोठं वाटतं म्हणजे हा ऑब्विसली लोक कमी आहेत सध्या, हा, तर पण छान छान आहे. ये खाने पीने की चीजें महंगी वाली जो अपन नहीं खरीदते कभी. ए, पण चल, इथे खोटं normal आहे. बोलतो, खोटं नाही, बोलतो पण ठीक guys, आहे, एवढे खोटं रेट नाही बोलतो. आहे इथे, म्हणजे लाईक ठीक आहे. नेहमी पॉपकॉर्न घेणारा इंसान म्हणतो हम नेहमी नाही. कधी ए, चल. कधी असं तू झूम ना झाला. असे घालडे अँगल घेऊन माझ्या डोळ्यात नाकात टाकत जा. हे मी पेंट करू शकते. हो, काय हो, करू शकता ना. हॉलिवूड, साऊथ, बॉलिवूड. या पण असं नाइंसाफी का केली? बॉलिवूड मध्ये फक्त हेच ऍक्टर का दाखवलंय? हे बघ, तयार का मस्त बनवलं त्यांनी. मेन्स, लेडीज. अच्छा, इकडे पण आहेत ऍक्टर्स, इकडे पण आहे. हाँ सॉरी, इकडे पण ऍक्टर्स आहेत जे आम्ही दाखवायचं विसरलो होतो. नाइंसाफी क्यों करने का ना इनके साथ. हो, मस्त आहे यार. सच मॅसिव्ह सेटिंग छान आहे ना. हा, इकडनं जायचं का? कुठून इकडनं गर्दी आहे. इकडनं परफेक्ट पोझिशन. मस्त That's it. आहे. आणि हे आमची भुक्कडबाई. ए, चल, हे पॉपकॉर्न तुझे आहे, माझे नाहीये, मी नाही खाणार आहे. ए भाई, नॅशनल अँथम पण झालं. सो गाईज ब्रेक झाला आहे आता. कशी वाटली आतापर्यंत? खूप मस्त आहे. खूप भारी आणि खूप ग्रँड मूवी आहे. तर मला तर बोलणं पण म्हणजे मला बोलता पण नाही, तेवढं इमोशनल फर्स्ट पार्ट मध्ये झालं. येस, सी यू. तर आता झाले आहे 2:41 आणि मूवी खूप मोठी होती. आम्ही जस्ट आलोय, 5 मिनिट झाले. मला तर झोप पण येत आहे. हां, 3-3.25 तासाची वगैरे मूवी होती. थोडी लेट सुरू झाली म्हणून लेट संपली. आणि लेट नाही सुरू झाली. 15-20 मिनिट लेट आपण लेट हा, मग केलं त्यांनी आतमध्ये. म्हणून ऍड वगैरे पण नाही दाखवली. बट खूप जबरदस्त मूवी होती. म्हणजे खूप म्हणजे मजा आली. मराठी सिनेमा इतक्या ग्रँड लेवलवर पहिल्यांदा बघितला. आणि ते फक्त रितेश देशमुखच करू शकला. हा, कारण की इतके मोठे मोठे ऍक्टर्स आहेत, तरच नव्हती, पण ते एकदम असं इमोशनल वाला. इमोशनल प्लस प्राईड प्लस असे ते, आणि ते त्याची म्युझिक अजय अतुलची भाई, ते एकदम असे काटे येतात अंगावर. तर खूप छान आहे मूवी. तर तुम्ही जा. आणि आज महाराष्ट्र डे होता म्हणून आम्ही विचार केला की आजच जाऊन बघायची. तर खूप चांगला गेला आमचा महाराष्ट्र दिवस. आणि आय होप की तुम्हाला पण छान वाटेल हा व्लॉग बघून. आम्ही थोडे थोडे छोटे छोटे क्लिप्स आणि हा टाकले खूप आहेत. दिवसानंतर आलाय व्लॉग. सो सॉरी फॉर दॅट. बट याच्यानंतर थोडं busy आता होतो आम्ही थोडं बिझी होतो. पण Busy आता म्हणजे घरी वगैरे गेलेलो. आणि आम्ही थोडं ऑकवर्ड फील करत होतो घरी शूट करायला. पण आता नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय नक्की करू. येस. आणि आता तुम्हाला अजून एक व्लॉग मिळेल लवकरच. हा, सो सो नाही म्हणायचं आहे आपल्याला. सो नाही सो आणि तर आम्ही नाही म्हणणार आहे, आम्ही डिसाईड केलं आहे. कारण की आम्ही ते खूप जास्त बोलतो. येस, हा माझा हात दुखला. आणि आम्ही मुद्दाम आताच एंड करताय, कारण की ॲज युजल आम्ही आता एंड नाही केला तर आम्ही परत विसरून जाऊ आणि मग आम्हाला उद्या किंवा कधीतरी करावं लागेल. तर तेच की होप तुम्हाला हा लवकर बोल, माझा हात व्हिडिओ. दुखत आहे. तू कधीपासून श्रद्धा बनला रे? तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान वाटेल. याचा ते शरबतच म्हणेल मी त्याला, ते आवडेल बघायला. आणि आमचा जो दिवस गेला तो पण तुम्हाला छान वाटेल. चलो बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. सी यू. थँक्यू.